श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 2, सापडला मार्ग स्वानंदाचा, याचा भाग 12. स्वामींनी दुसऱ्या शब्दात आपला अनुभव सांगितलाय. स्वामी म्हणे, मीची झालो चराचर, नांदतो विश्वी एकरूपी. देव वेगळा आणि मी वेगळा असं नाहीच. मीच या विश्वाच्या रूपानं नांदतो आहे. एकची हे तत्व, एकाकार देशी, एकत्व नेमेशी सर्वजनी. सर्वाभूती पाहे केशव परमात्मा, न विसंबे वर्म नामा म्हणे. नामदेव महाराजांचा अनुभव आणि स्वामींचा अनुभव अगदी बरोबर, तंतोतंत आहे, काही फरक नाही. तुका म्हणे हरी, आत बाहेरी हरी, हरीने काय कोंडियेले. तुका म्हणे वेगळा नव्हे, हरी भोवे भोवताला. आत हरी, बाहेर हरी, हरीने घर कोंडियेले. संबंध अंतर्बाह्य एकच एक परमात्मा भरून राहिलेला आहे. हे मी अनुभवतो आहे. स्वामी सांगताहेत, तुकोबा सांगताहेत, नामदेव सांगताहेत, एकनाथ सांगताहेत आणि आता भक्तीचं वर्म सांगताना भगवंताच्या मुखातून त्यांनी हे वर्म प्रकट केलं. आकळले गुज ते हे, तेवी मी झालिया संभवे भक्ती माझी. केव्हा आम्ही भक्त झालो, केव्हा भक्ती करायला लागलो? भगवंता एवढे झालो, भगवंतासारखे झालो, भगवंतच झालो म्हणजे आम्ही भक्तीला सुरुवात केली असा त्याचा खरा अर्थ आहे. एरवी रोज दुसऱ्याच्या दारातील फुलं तोडून आणून पूजा करतो आहोत. ते म्हणे आम्ही नियमच केलाय, दुसऱ्याच्या बागेतली फुलं आणून देवाला घालायचा. 4 महिने सगळ्या जगाला उपद्व्याप. हा नियम नव्हे, ही भक्ती नव्हे. रोज म्हणाले, तुम्हाला एकेका नव्या नव्या पदार्थाचा नैवेद्य दाखवू. याला खायला हवं असतं म्हणून रोज नवा नैवेद्य, दुसरं काही नाही. ही जी बाहेरची बाह्य भक्ती आहे ना, ती अत्यंत गौणी भक्ती आहे. जी श्रेष्ठ भक्ती आहे त्या श्रेष्ठ भक्तीत रममाण व्हायला शिका. म्हणून तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी. भगवंतासारखे विशाल व्हा, विराट व्हा, चैतन्यरूप व्हा, आनंदमय व्हा. अखंड प्रसन्नता, आनंदमयता, प्रेममयता हे भक्तीचं खरं स्वरूप आहे. भागवत हेच सांगतंय आपल्याला. भक्तीचं हे वर्म आपल्याला कळलं पाहिजे. स्वामींच्या शिकवणुकीचा मोठेपणा तो हा आहे. स्वामींनी कर्मकांडाचा पसारा टाकून द्यायला सांगितलेला आहे. कुठेही कर्मकांड स्वामींनी सांगितलेलं नाही. पाप पुण्याचं जंजाळ एकाही भक्ताला त्यात त्यांनी गुंतवलेलं नाही. सनातनी मागासलेपणा स्वामींनी केव्हाच उडवून लावलेला होता. सगळी साधना साधी, सोपी आणि डोळस केलेली होती. स्वामींची सगळी शिकवण संतांना अपेक्षित असणारीच होती. आणि सगळे संत जे सांगतात, वारकरी जे सांगतात, महात्मे जे सांगतात, त्या सगळ्यांचं सार हे आहे भक्ती. सोनं होऊन सोन्यात मिसळता येतं, आकाश होऊन आकाशात मिसळता येतं. तसं ईश्वर होऊन ईश्वराच्या रूपामध्ये मिसळायचं आहे. हे भक्तीचं वर्म आहे. एवढ्याकरता स्वामी आपल्याला पहिल्यांदा सांगतायत की निर्भय निश्चिंत निवांत निरार्त, रतलेसे चित्त हरिपायी. ही साधना केली स्वामींनी. निर्भय झाले, निश्चिंत झाले, निवांत झाले, निरार्त झाले. हे होता येतंय का? येतं होता. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगायला शिका म्हणजे झालं. तुमच्या इच्छा तुमच्या जीवनावर लादू नका. निर्भय निश्चिंत निवांत निरार्त, रतलेसे चित्त
हरिपायी. मग जे जगायला लागाल ते तुमचं चित्त भगवंताशी एकरूप होऊनच जगायला लागाल. सांडिला संसार व्हावया उद्धार. संसार आपोआप सांडला जाईल, बाजूला होईल. तुमच्या उद्धार प्रक्रियेला प्रारंभ होईल. ही साधनेची बैठक असेल तर. आज एवढंच. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.